नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बाहीची कटिंग कशी करायची आहे हे बघायचं आहे। तर त्याच्यासाठी आपली केव्हाही बाही कमी पडते किंवा जास्त होते, तर हा प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी मी बाही कटिंग कशी करायची हे अगदी सोप्या पद्धतीत सांगणार आहे। तर त्याच्यासाठी मी हा पेपर पॅटर्न घेतलेला आहे। तर बघू शकतात हा पेपर पॅटर्न आहे। तर हा पेपर पॅटर्न आहे 32 इंच साईजचा। याच्यावरनं बाहीची कटिंग आपल्याला अगदी सोप्या पद्धतीत कशी करायची आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला हा मुंडा आहे, तर हा पूर्ण मोजून घ्यायचा। तर बघू शकतात इथं 7.5 इंच येत आहे आणि त्याच्या पुढे ही आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। तर शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच किंवा 2 इंच किती घेतलेलं आहे हे लक्षात ठेवत आपल्याला मुंड्याचा आकार हा मोजून घ्यायचा। तर तो बरोबर 7.5 इंच येत आहे। तर बघा हा मुंडा आलेला आहे पूर्ण 7.5 इंच। तर आपल्याला याच्यावरून बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। आता इथं ही बाही घ्यायची आहे आपल्याला 5 इंचाची। 4 इंचाची बाही आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 5 इंचावर 2 खुणा करून घेत आहे। त्याच्यानंतर ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे। तर बंद बाजूपासून 1 इंचावर आणि 1.5 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या। आणि 4 इंचाची बाही जरी म्हटली तरी आपण तिची कटिंग ही 5 इंचावर करत असतो, म्हणून आपल्याला 5 इंचाच्या बाहीनुसारच कॅप हाईट घ्यायची आहे। तर याच्यासाठी मी कॅप हाईट घेत आहे 2.5 इंच। तर कॅप हाईट मी इथं 1 इंच 1.5 इंच अंतर मोजून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं मी कॅप हाईट घेतलेली आहे। हे खालचं अंतर मी कटिंग करून घेते। तर मी इथं ही कॅप हाईट मोजून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून आपण मुंडा किती आलेला आहे, तर मुंडा आलेला आहे 7.5 इंच। तर ते अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने इथं 7.5 इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं। 7.5 इंचापासून अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि इंची टेपने आपल्याला त्याचा मध्य सेंटर हा काढून घ्यायचा आहे। आणि मध्य सेंटरवरती आपल्याला इतकं अंतर मोजायचं आहे, तर पाऊण इंच इतकं, 1 इंचापेक्षा कमी आणि अर्धा इंचापेक्षा जास्त अशा पद्धतीने मी पाऊण इंच मध्य सेंटरवरती इतकं अंतर मोजून घेतलं। आणि त्याच्यानंतर आपल्याला मागच्या साईडचा मुंड्याचा आकार हा 1.5 इंचाच्या पॉइंट पासून द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार हा आपल्याला 1 इंचापासून द्यायचा आहे। अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला इथं दंडघेर मोजून घ्यायचा आहे। दंडघेर घेतला 5.5 इंच। तर दंडघेर हा आपल्या कस्टमरवरती डिपेंड असतो। तर काही वेळेला कस्टमरला बाही ही सैल हवी असते, तर काही वेळेला बरोबर परफेक्ट मापाने फिटिंग हवी असते। त्याच्यासाठी कस्टमरवरती डिपेंड असतं की बाही ही फिटिंगला हवी की सैल घ्यायची आहे। आणि ही बाहीची अगदी सोप्या पद्धतीमध्ये कटिंग करून घेतलेली आहे। तर हे अंतर सुद्धा आपल्याला मोजून बघायचं। एवढं परफेक्ट माप घेऊन सुद्धा जर का तुम्हाला बाही कमी पडत असेल, तर आपण जेव्हा हे 7.5 इंच घेत असतो, तर आता हे घेतलं 7.5 इंच, अगदी परफेक्ट मापाने कटिंग केली तरी सुद्धा बाही जोडत असताना कमी पडते। तर अशा वेळेला तर तुम्ही काय करायचं आहे, पाव इंच किंवा अर्धा इंच इतकं एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। जर का तुम्ही नवीन शिकणारे असतील आणि तुम्हाला परफेक्ट मापाने कटिंग केली तरी सुद्धा बाही कमी पडते, तर अर्धा इंच किंवा पाव इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे। अर्धा इंच वाढवल्यावर 1 इंच दोघही बाजूंना अर्धा इंच असं 1 इंच वाढत असतं आणि पाव इंच इतकं वाढवल्यावर दोघं बाजूंना पाव इंच, तर अर्धा इंच इतकी बाहीची ही रुंदी वाढत असते। तर बघू शकतात मैत्रिणींनो, तुम्ही जर का अशा पद्धतीने बाहीची कटिंग केली तर अगदी परफेक्ट मापाने इथं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं।
तर बघू शकतात मैत्रिणींनो, अगदी परफेक्ट अशी बाही इथं बरोबर आलेली आहे। तर मैत्रिणींनो, जर का तुम्ही अशा पद्धतीने बाहीची कटिंग केली तर कुठेही कमी किंवा जास्त ही होणार नाही। आणि जर का तुम्ही नवीन शिकणारे असतील तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाव इंच किंवा अर्धा इंच इतकं अंतर इथं ऍड करून घ्यायचं आहे। जितका मुंढा आलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे आणि पुढे मग आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची बाही ही कधीही कमी किंवा जास्त होणार नाही। तर मैत्रिणींनो, बाही कटिंगची माझी अगदी सोपी अशी पद्धत आहे। तर तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्याच्यानंतर आपल्याला बाहीचा हा पुढच्या साईडचा बाहीचा शेप आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे।